नमस्कार, मी श्वेता भालकर परब. आपण पाहता TV9 मराठी बातमीपत्राला सुरुवात करूया. एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. भाजप राज्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा मोठा दावा केलाय. भाजप संघाच्या बैठकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढायचं ठरलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय. शिंदे आणि अजित पवार गटाला कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असंही आव्हाड म्हणाले. तर भाजप आणि संघाच्या भूमिकेवर आव्हाडांनी चिंता करण्याची गरज नाही. संजय शिरसाट यांनी आव्हाडांवर पलटवार केलाय. तर नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप आणि RSS यांच्यामध्ये एक वैचारिक बैठक झाली. 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय असू शकतं यावर भाजप आणि संघांचं मंथन झालं. या मंथनामधून राज्यामध्ये भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलंय. ज्यांच्यावर आरोप आहेत आणि ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलेलं आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी हे म्हटलेलं आहे. ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल. महाराष्ट्रामध्ये भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही. तर आव्हाडांनी हा मोठा दावा केलेला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा दावा केलाय. बीजेपी अत्यंत जोरात आहे. 3 निवडणुका राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानंतर आपण स्वतः महाराष्ट्रात एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकतो असा विश्वास बीजेपीच्या कार्यकर्त्यांना, बीजेपीच्या काही नेत्यांना आला आहे. आणि हा विश्वास व्यक्त करत असताना ते म्हणतात की उगाच आपल्यावरती जो फोडाफोडीचा आरोप होतोय तो बाजूला ठेवून, जी डाग लागलेली नाव आहेत ती बाजूला ठेवून आपण जर स्वतःच्या ताकदीवर पुढे गेलो तर आपल्याला चांगलं यश मिळू शकतं असा त्यांचा विश्वास आहे. आम्हाला काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये. आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे. तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही. यशवंतराव चव्हाणापासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला त्यांनी शिकवू नये. आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजप आणि आम्ही मिळून ठरवू. त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही. बैठक झाली ही तुम्ही कुठल्या आधारावर, म्हणजे काय कोण कोण नेते तुमच्या माहिती? ते असं प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगता का तुमचे सोर्सेस? मी सोर्सेस नाही विचारत आहे. कोण कोण नेते होतो तुम्ही सांगता का तुमचे सोर्सेस? कधी कुठलाही पत्रकार सोर्स सांगत नाही. कुठलाही नेता सोर्स सांगत नाही कधी की मला कुठल्या मंत्र्यांनी सांगितलं. पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या काही मंत्र्यांमधलीच चर्चा मला सांगितली गेली. संघाच्या बैठकीत हा सगळा निर्णय झाला. आता मी जे ट्विट केलंय त्या ट्विटमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यावरती माझ्या तोंडातनं काही निघेल अजिबात निघणार नाही. कुठे कान नका लावજો ना. मंत्र्यामध्ये काय चर्चा झाली, मंत्री काय बोलले, तुम्ही का कान तिकडं हे लावता? तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उभाटा गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवणं जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून हे दिवस आज त्यांना पाहायला मिळत आहेत.